मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता अहं भारहा वागवी कोण माथा जडो भावना रामदासी सदाती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती जरी जरी वणिधेनु आठवी वत्स नित्य जननी करीत कामे बालकापासी चित्त तदुपरी गुरुमाये लेकुराठे विप्रेम श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम आहे तू जननी मदीय न कळे अज्ञान मीले करू घाली गे मज प्रेम पाखर सदा दूरी नको गे धरू प्रेमे बाहत मुक्त कंठ करुनी नाही दुजे बंधन प्रल्हादा गुरुराज यानित तुम्हा माझे असो वंदन अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो गुणातीत एका तयाचे निनामे चुके जन्म वेथा नमस्कार माझा गुरु एकनाथा श्रीराम समर्थ. त्याच्यानं आपला कालचा विषय हा दुसऱ्या अध्यायामधल्या साधारण 550 ओव्यांपर्यंत आपण आलो होतो आणि विषय सुरू होता मायेचं लक्षण आणि मायेच्या लक्षणानंतर सद्गुरु चरण सेवा. सद्गुरूंची सेवा का करायची, कशासाठी करायची, या भक्तिशास्त्रामध्ये, या भागवत धर्मामध्ये, भागवत धर्म आपल्याला भगवान गोपाल कृष्ण सांगतायत, नाथ महाराज अजून सोपा करून सांगतायत. आणि या सगळ्यांवर कृपा म्हणजे आपले सद्गुरूंनी त्यांची जेवढी बोधवचनं नवे नवे आपल्या सगळ्या सद्गुरूंचं जीवनचरित्र हे आदर्श सद्गुरू सेवेचं उदाहरण. विषय कालचा असा सुरू होता, नाथ महाराज एक एक टिप्स आपल्याला इतक्या सुंदर स्पष्टपणे आणि सहज कळतील अशा सांगतायत की ते म्हणाले तुम्हाला भगवत भक्ती करायची आहे ना, तुम्हाला तो परमेश्वर मिळवायचा आहे ना, नवे नवे मनुष्य जन्माचं खरं सार्थक आहे भगवंताची प्राप्ती करून घेणं. पण ती तुमच्या एकट्याच्या शक्तीच्या, आध्यात्मिक शक्तीच्या बळावर होणं निश्चित शक्य नाही. त्याच्यासाठी सद्गुरूच पाहिजे. आणि ते प्रतिपादन कोण करतंय आपल्याला, तर साक्षात परब्रह्म असलेला भगवान योगेश्वर गोपाल कृष्ण आपल्याला हे सांगतोय की सद्गुरूंच्या शिवाय, म्हणजे राम झाले, कृष्ण झाले, तरी त्यांनी सद्गुरूंची सेवा आपल्याला आचरून दाखवली. वशिष्ठांकडे रामराय गेले, सांदीपनीच्या आश्रमामध्ये भगवान गोपाल कृष्ण शिकायला गेले आणि सद्गुरू केला. म्हणजे भगवंत सुद्धा सांगतात की सद्गुरूंच्या शिवाय तरुणोपाय नाहीये. म्हणजे महाराज असं म्हणाले की साध्या गृहस्थाश्रमामध्ये वेगवेगळे विषय शिकत असताना, वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव घेत असताना आपण या प्रपंचामध्ये अनेकांचं मार्गदर्शन घेतो, अनेकांना कळत न कळत गुरु मानतो, गुरु करून घेतो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली गृहस्थाश्रमातली छोटी छोटी कामं आपण यशस्वीपणे करतो. पण त्याच्या मागे प्रापंचिक गृहस्थाश्रमातला, लौकिकातला एखादा गुरु तुम्हाला स्वीकारावाच लागतो. नवे नवे आयुष्यभर ज्या प्रपंचामध्ये आपली ही पोटभरू विद्या आपल्याला काम देते, त्या पोटभरू विद्येसाठी सुद्धा 22-24 वर्ष किती प्रकारचे गुरु आपण प्राथमिक शाळेपासनं महाविद्यालयीन शिक्षणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत, पुन्हा कुठे जिथे तुम्ही काम करता तिथे वेगवेगळ्या प्रकारचं गुरुत्व आपल्याला वेगवेगळ्या लोकांकडनं स्वीकारावं लागतं. त्याच्याशिवाय आपण आयुष्यात प्रगती करू शकत नाही. ही तुमची या लोकातली गती आहे. हे सगळं दृश्यातलं काम आहे. मग महाराज म्हणतात की परलोकी जायचंय, इहलोक आणि परलोक. परलोकाचा तर तो अदृश्यच भाग आहे सगळा, की तिथे माहीतच नाही कुठे जायचंय, काय जायचंय. सद्गुरू प्रल्हाद महाराज म्हणाले की मृत्यूनंतर त्या जीवाचा जो प्रवास सुरू होतो, त्या जीवाला 99,999 योजन प्रवास करावा लागतो.
आता हे काही वर्षांपूर्वी सांगितलं तर असं वाटत असेल की बाबा कसं काय शक्य आहे. आता हे कालपासून परवापासून आपण सूर्ययान पाहिलं, चांद्रयान. 1,84,000 किलोमीटरचा प्रवास चांद्रयानाला करावा लागला. तेव्हा ते त्या बॉर्डर पर्यंत गेलं आणि पुन्हा या पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीतून त्याला अंतरिक्षात जाण्यासाठी जी टेक्नॉलॉजी वापरावी लागली ती पुन्हा मूळ भारतीयच आहे. गोफन टेक्नॉलॉजी नावाची टेक्नॉलॉजी त्यांनी वापरली की त्या यानाला इतका प्रचंड वेग दिला. आपण तो दगड घेतो की नाही गोफणीमध्ये आणि तो फिरवतो शेतकरी आणि मग हळूच एक सोडून देतो. ती टेक्नॉलॉजी चांद्रयानाला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामधून अंतरिक्षात जाण्यासाठी वापरावी लागली. तर ह्या आणि तिथून कुठे गेला तो होता अंतरिक्षात गेला. अजून पुढचे 7 लोक तर राहिलेच आहे. ओम भू, भू म्हणजे जमीन, भुआ अंतरिक्ष, स्वहा स्वर्ग, महा जना तपा आणि सत्यम. शेवटचा लोक सत्यम लोक आहे. आणि मग त्या सत्य लोकापर्यंत आपल्याला जायचंय. आता हे खरं असेल का हो? का नुसतंच आपलं गायत्री म्हणताना ओम भू ओम स्वाहा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम म्हणायचं का? भारतीय तत्वज्ञानामध्ये आपल्या धर्मशास्त्रात कोणतीच गोष्ट विनाकारण आणि असत्य सांगितलेली नाही. सत्यलोक असेल का? जन हा लोक असेल का? तप हा लोक असेल का? स्वर्गलोक, स्वाहा म्हणजे स्वर्गलोक, त्याच्यानंतर तप, त्याच्यानंतर जन हा लोक, त्याच्यानंतर मग पुढचा ओम सत्यम शेवटचा. तर मग हा सत्यलोक कुठे असतो? असेल का? तर धर्मशास्त्र सांगतं याची अनुभूती मग तुम्हाला आम्हाला कुठे आहे? असा मनामध्ये मानवी जीवनात प्रश्न येतो. आता विषय निघाला म्हणून गोष्टीत गोष्ट सांगतो. गोंदवलेकर महाराज देहात असताना माफ करा वाणीरूपाने प्रगट झाले. म्हणजे ही गोष्ट आहे साधारण आता आत्ताची 1950-60च्या दरम्यानची असावी भारतात. वाणीरूप महाराज 1925ला डिसेंबर महिन्यामध्ये प्रगट झाले आणि 3 एप्रिल 1967 पर्यंत वाणीरूप महाराज देहात होते. 3 एप्रिलला तात्यासाहेबांनी देह ठेवला आणि वाणी आविष्कार संपला. आदरणीय बाबा बेलसरे 19 सप्टेंबर 1931 पासून वाणीरूप महाराजांच्या सहवास होते. काय योग असतो बघा. 17 डिसेंबर 1930 ला रामानंद महाराजांनी देह ठेवला. 17 डिसेंबर 1930 ला रामानंद महाराजांनी देह ठेवला आणि पुढच्या 7-8 महिन्यांनी वाणीरूप महाराजांच्या सेवेमध्ये आदरणीय बाबा बेलसरे मालाडला जॉईन झाले म्हणजे त्यांचा संपर्क आला. मला काय सांगायचं? सत्य लोकांचं सांगायचंय तुम्हाला. बाबा बेलसरे त्यांच्या सहवासात आल्यानंतर त्यांची प्रवचनं दर रविवारी असे महाराजांच्या आज्ञेने. महाराज म्हणाले त्यावेळेला ते नुकते BA झाले होते, नोकरी शोधत होते. मग MA केलं, MA करून मग प्रोफेसर झाले सिद्धार्थ महाविद्यालयात. तर बाबा म्हणाले तुम्ही माफ करा वाणीरूप महाराज म्हणाले की केशवराव तुम्ही दर रविवारी इथे मालाडला आपल्या मठामध्ये ज्ञानेश्वरी 1 तास सांगत जा. महाराजांची आज्ञा म्हणून त्यांनी तेव्हापासून जी सुरू केली तर शेवटपर्यंत त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली, तिथेच सांगितली, रविवारची सांगितली. मग पुढे महाराजांची आज्ञा झाली म्हणून मग गोंदवलेला त्यांनी 13 वर्ष नामशिबिर घेतली बाबांनी. तर या काळामध्ये एक डॉक्टर पाथरकर नावाचे गायनाकोलॉजिस्ट होते वाडिया कॉलेजला. तर हे पाथरकर महाराजांच्या संपर्कात आले, महाराजांचा अनुग्रह घेतला आणि एवढे निस्सीम भक्त महाराजांचे झाले आणि फार परोपकारी माणूस, फार परोपकारी गायनाकोलॉजिस्ट. आता त्या वाडिया हॉस्पिटलमध्ये अनेक स्त्रिया मजुरांच्या आमच्या वाडिया तेव्हा गव्हर्नमेंट अंतर्गत होतं, अनेक मजुरांच्या स्त्रिया, गरीब स्त्रिया बाळंतपणासाठी यायच्या आणि त्या काळामध्ये त्या आडायच्या, हे व्हायचं. तेव्हा रात्री 12, 12:30, 1 वाजता ती बाई आडली म्हणून पाथरकर डॉक्टर यायचे, महाराजांना आपल्या मालाडच्या प्रार्थना करायचे, म्हणायचे महाराज ती बाई आडली आहे. तिथून अंगारा घेऊन जायचे, तिच्या पोटाला लावायचे, उपचार करायचे, ती बाई सुखरूप व्हायची. आणि यांचं स्वतःचं खूप नामस्मरण होतं. डॉक्टर पाथरकरांचं खूप नामस्मरण होतं. एवढा मोठा गायनाकोलॉजिस्ट पण महाराजांवर नितांत श्रद्धा, नामावर नितांत श्रद्धा, नामाचा अभ्यास प्रामाणिक करणारा हा माणूस. आणि यथावकाश रिटायर झाले, हे झाले, पण मालाडला यायचे. बाबांचे त्यांचे फार चांगले संबंध, फार प्रेमाचे संबंध. महाराज बाबांचं त्यांना मार्गदर्शन मिळायचं.
त्याप्रमाणे ते कामही करायचे अभ्यासाचं, म्हणजे नामाच्या, बरं. आणि एक दिवस थकले, वृद्धापकाळ झाला आणि महाराजांच्या कृपेने अतिशय चांगला अंतकाळ त्यांचा महाराजांच्या कृपेने नामामध्ये साधला गेला. पण सज्जनो, खरंच सत्संगाचं काय महात्म्य असतं, संबंध कसे असावेत, कसे ठेवायचे आपण. बाबांचं इतकं प्रेम होतं, त्या दोघांचं इतकं एकमेकांवर प्रेम होतं की डॉक्टर पाथरकरांनी देह ठेवला आणि एक दिवस सकाळी बाबा सकाळी 2:30-3लाच जपाला बसायचे आणि त्यांची एक मानसपूजेची 5:30-5:45 पर्यंत ते छान जप करायचे. त्या दरम्यान कुठेतरी त्यांची एक मानसपूजेची वेळ होती. तर बाबांनी सांगितलेला अनुभव आहे हा. आम्ही प्रत्यक्ष गोंदवल्यात हा ऐकलेला आहे. तर बाबा म्हणाले, मानसपूजेमध्ये मी बसलो आणि काय माहित नाही म्हणाले, मला एकदम मानसपूजेमध्ये पाथरकरच दिसले म्हणाले. आता त्यांनी देह ठेवलेला, मानसपूजेमध्ये पाथरकर दिसले आणि आम्ही मानसपूजेमध्ये मी त्यांना म्हणाले, अरे पाथरकर तुम्ही तर गेले होते, मग इथे कसे आहे? तर ते म्हणाले, आलो बा म्हणाले. बरं तुम्ही कुठे आहात म्हणाले. घडलेला संवाद आहे. ज्या व्यक्तीच्या बाबतीत ज्या व्यक्तीने हा पाहिला केला संवाद, त्या व्यक्तीने प्रत्यक्ष सांगितलं, म्हणजे ऐकू सुद्धा नाही. बरं, म्हणजे काय महाराजांची योजना असते बघा, किती आपल्याला ज्ञान छान देतात ते. तर ते म्हणे, पाथरकर तुम्ही कसे आहात आता? तर ते म्हणाले, मी आनंदात आहे. पहा, नाम घेणाऱ्याची महाराज म्हणाले ना, गती चांगली होते. कशी होती बघा. पाथरकर म्हणाले, मी फार आनंदात आहे. दुसरा प्रश्न बाबांनी त्यांना मानसपूजेत विचारला की ते दिसतायत असे आणि म्हणाले, पाथरकर तुमचं नाम सुरू आहे का आता? पहा बरं. तर ते म्हणाले, हो सुरू आहे. मग बाबा म्हणाले, अहो मग आता तुम्हाला देह नाही तर तुमचं नाम कसं सुरू आहे? काय मार्मिक प्रश्न आहे बघा. आपल्यासाठी हे सगळं महाराज सांगतात. हो, आपली निष्ठा घट्ट होण्यासाठी मी पुन्हा तुम्ही ऐकला असेल हा प्रसंग, पण मला तो सांगताना इतका आवडतो आणि ते स्वयंअध्ययन होतो. स्वाध्याय हा स्वांत सुख आहे. आपल्याला हे घट्ट करायची आपली श्रद्धा. तर ते म्हणाले, तुमचं नाम सुरू आहे का? तर ते म्हणाले, हो. मग हे नाम कसं सुरू आहे म्हणाले. तर म्हणाले, अहो जाणीवेच आहे बघा. म्हणजे काय? म्हणजे हा जो सूक्ष्म आपला देह हा गेला, हो, पण सूक्ष्म सिम कार्ड आहे ना, सिम कार्डवर नोंदी आहेत. व्हॉट्सअपवरच्या नोंदी सिम कार्डवर असतात हे. तसं त्या सूक्ष्म देहावर आयुष्यभर केलेल्या नामाचं वेटोळ एवढं आहे की हा देह जरी गेला तर तो जळत नाही ना. नैनन चिंदंती शास्त्राने आपल्याला सांगितलं ना, तर ते या देहाचं नाही, ते सूक्ष्म देहाचं आहे. मग तो सूक्ष्म देह आहे, तो त्या सूक्ष्म देहाचं जाणीवेने नामस्मरण सुरू आहे म्हणाले. आणि एक महत्वाचा प्रश्न विचारला बाबा. म्हणाले, आता तुम्ही आहात, तुमचं नाम सुरू आहे, जाणीवेचं आहे, तुम्हाला शरीर नाही तरी तुमचं नाम सुरू आहे. तर म्हणाले, मग अहो ते आपले महाराज तुमच्या जवळ आहेत का? तर ते म्हणाले, नाही हो, महाराज खूप दूर आहेत म्हणाले, ते सत्य लोकात आहेत म्हणाले. काय सुंदर. मला सांगा, हे कोण आपल्याला सांगायला भेटणार आहे? हे आपल्या संतांचं, हे आपल्या ज्येष्ठ नामसाधकांचा आपल्यावरचा केवढा उपकार आहे बघा. म्हणजे सत्य लोक आहे आणि ते म्हणाले, मी इकडे खूप अलीकडे म्हणाले. पहा, म्हणजे तिकडे कुठे पलीकडे काहीतरी आहे. त्याची जाणीव कोणाला होते? जो भगवत भक्त आहे, जो नाम घेतोय. म्हणून काय म्हटले महाराज, मला फार आवडलं ते. अरे कसे असावं आणि कसे म्हणले, पडून घ्या, झोपून घ्या, लोड घ्या, उशा घ्या, एसी लावा, पण नाम घ्या, नाम घ्या. आता ते आवडीने भावीनं करायचं आपल्याला, ते आदर्श आहे, पण ते होईल, आज नाही होणार. एकाग्र मन, कशाचं एकाग्र, जन्मजन्मी होत नाही ते काही इतकं एका फार शेफारलेलं आहे ते मन. तो विषय नाथ महाराज पुन्हा मानणारच आपल्या समोर. तर ते होत राहील, पण तुम्ही नाम घेतल्याने काय होईल म्हणाले, त्या सूक्ष्म देहावर त्या नामाचं एक वेटोळ, एक छान आवरण तुम्ही देहात आहे तोपर्यंत द्या. बरोबर, महाराजांनी किती सवलती दिल्या हो, किती सवलती दिल्या की तुम्ही घेत राहा. तुम्ही, महाराजांचं वचन आहे, तुम्ही जागे आहेत ना तोपर्यंत घ्या, मगच पूर्ण. तुम्ही ऍडमिट करायची वेळ आली, तुम्ही आता वाटायला मला चक्कर येऊन पडतो, महाराज एकदा पहागड्या येऊ द्या, चक्कर येऊ द्या, पेसिद्ध पडू द्या, कोमात जाऊ द्या. हो, ते म्हणले, तिथली जबाबदारी माझी आहे. परत जबाबदारी देणारा कोण आहे? हो, अनंत कोटी आहे. परत सही करून दिले ना त्यांनी, आपल्याला सही करून दिलेले. किती किती भाग्यवान आहे. म्हणून म्हटलं ना, आपण खूप भाग्यवान आहे. छोट्या छोट्या गोष्टींसाठी दुःख करायची गरजच नाही. अरे चलते रहता हो, अरे त्यांनी घेतलंय ना, आपलं पालकत्व त्यांनी घेतलंय ना. हो, अहो साधी स्कॉलरशिप आपल्याला जर 5-6 वर्षाची मिळाली तर आपल्या पोराचं शिक्षण सरकार करणार म्हणून काय उड्या मारतो आपण.
पण ज्यांनी अनंत कोटीने एवढं शरीर दिलं, एवढी बुद्धी दिली, एवढं नाम घेण्याचं दिलं, त्यांनी आपल्याला स्वीकारलंय. त्यांनी सांगितलं, "अरे तू एकदा माझा झाला ना, तुझी प्रापंचिक आणि पारमार्थिक जबाबदारी मी घेतलेली आहे." एवढे आपले सद्गुरू आपल्याला सांगतायत. तरीही आपली निष्ठा डळमळीत होते, रात्री झोप लागत नाही. हा मूर्खपणा माझा नाही का? त्या सद्गुरू महाराज म्हणाले, तुमच्या महाराजांचं एक फार सुंदर वाक्य आहे. खरं महाराजांचं चरित्र मला वाक्य म्हणजे बोधवचनच छान वाटतं. ते म्हणाले, तुम्ही महाराजांचं एक परवाच वाक्य, की जो असमाधानी आहे त्याच्याजवळ राहताना मला त्रास होतो. म्हणजे काय मला सांगा ना, तिला राहावं लागतं. त्या सुनेला खाष्ट साठवून, पण तिला सोडता येत नाही नवऱ्याला. संसार सोडून माहेरी जाता येत नाही. संस्कार आहे. बाईबापाने सांगितलं, तुला उभी या घरातून गेले, आडवी त्या घरातून बाहेर जाय. हा जुना आपल्या खेड्यातला संस्कार आहे. फार मोठा संस्कार आहे बरं ते, की परत येऊ नको बाळा. आहे त्या परिस्थितीमध्ये तू जगली पाहिजे, तू टिकली पाहिजे. पण तिला तिला राहावंच लागतं. महाराज म्हणजे मला राहावंच लागतं ना, कारण मी स्वीकारलंय ना तुम्हाला. तर मला कष्ट होतात. मग माझ्या सद्गुरूंना जर माझ्याजवळ राहताना माझ्या चिंतेनी, माझ्या काळजीनी, माझ्या भयानी जर त्रास होत असेल, तर ती चिंता आपण करावी का? हा भगवत भक्ताला, हा साधन मार्गावर चालणाऱ्या साधकाला आणि भक्ताला सकल संतांचा प्रश्न आहे, आपल्या सद्गुरूंचा प्रश्न आहे. सज्जनो, महाराज म्हणतात, नाथ महाराज सांगतायत, की आपल्या सद्गुरूला तुम्ही चालतं बोलतं परब्रह्म समजा. काय झालं? 1913 ला महाराजांनी देह ठेवला. आपल्या सगळ्यांना माहिती ते, पण ते इतकं गोड आहे की ब्रह्मानंद महाराज 4 महिने महाराजांजवळ येऊन राहिले पंढरपूरला. आणि मोठा एक प्रसाद केला त्यांनी ब्रह्मानंद महाराज. पंढरपूरच्या सगळ्या लोकांना नाही म्हणाले, आता माहित होतं त्यांच्या गुप्त गोष्टी चालल्याच होत्या हो. आणि ते भोजन प्रसाद झाला, सगळे पंढरपूरचे लोक जेवले. आणि शेवटी अतिशय प्रेमाने थोरल्या महाराजांनी आपल्या ब्रह्मानंद महाराजांना निरोप देण्यासाठी म्हणून पंढरपूरच्या वेशीवर आले हो दोघं. रात्रीच ठरलं ना. ब्रह्मानंद महाराज म्हणाले, आता मी निघू का? महाराज म्हणाले, निघ आता, जास्त दिवस राहून काय म्हणाले, तुला तुझं काम करायचंय म्हणाले. आणि ब्रह्मानंद महाराज त्या वेशीपर्यंत आले. ब्रह्मचैतन्य महाराज, ब्रह्मचैतन्य महाराजांना ब्रह्मानंदांना सोडवेना आणि ब्रह्मानंदानं त्यांना सोडवेना. दोघं तासभर पुन्हा त्या वेशीवर गप्पा मारत बस. गप्पा म्हणजे त्यांच्या गप्पा असतील का हो? किती सोय केली मी तुम्हाला सांगतो ना, की ब्रह्मानंद महाराजांचं ज्या दिवशी अनुग्रह घेतला त्या दिवशीपासून या माणसांनी स्वतःसाठी कपडे शिवले नाहीत. महाराजांनी आपल्या अंगावरचे वापरलेले कपडे त्यांना द्यावे, प्रसाद म्हणून स्वीकारावेत त्यांनी. तर 1913 ला पंढरपूर सोडताना ब्रह्मानंद महाराजांना 5 वर्ष पुरतील एवढ्या कफन्या स्वतःच्या अंगावरच्या ब्रह्मचैतन्य महाराजांनी दिल्या. 1918 पर्यंत पुन्हा दुसरी कफनी शिवली तर नाहीच हो, पण 5 वर्ष पुरतील माझ्या लेकराला एवढे कपडे, एवढे वस्त्र ब्रह्मचैतन्यांनी त्यांना दिले. तेव्हाच ठरलं होतं काय करायचं. आता मला सांगा, इतकं जर व्यवस्थित या सद्गुरूंचं आणि या सत्शिष्याचं ठरलेलं होतं, दोघंही परब्रह्म, आपला हा विषयच तो चालला की ब्रह्मस्वरूप कसा होतो भक्त, आपल्याला ते साधेल का? प्रयत्न सुरू करूत ना आपण. पहिल्या वर्गात गेल्याबरोबर ग्रॅज्युएट मुलगा होणार नाही हो, त्याला 13-15 वर्ष वाट पाहावं लागणार आहे. तो जो साधन काळ आहे, तो जो अभ्यासाचा काळ आहे, तसा साधन काळ तुमचा माझा या ब्रह्मस्वरूपाला पोहोचण्याचा. पण ते म्हणले ना, महाराजांचं ते वाक्य फार मला आवडतं, ब्रह्मज्ञानाशिवाय मरू नका. मरेपर्यंतचा अभ्यास करू ना, पुढचा जन्म ते ठरवणार आहेत. माझ्या भाग्यासी नाही मिती, तू भेटलासी जगजेती, आता कळेल तैचरे. महाराज, मी 35% विद्यार्थी आहे, तुम्हाला मला मेरिट आणायचंय. मी 35% त्याप्रमाणे अभ्यास करेल. तेवढंच आपण करू शकतो ना सज्जन. ते करण्यासाठी नाथ महाराजांनी इतक्या सुंदर टीम दिल्या. आणि पुढे मला तुम्हाला सांगायचं की ब्रह्मानंद महाराज निघून गेले. 22 डिसेंबर 1913 ला थोरल्या महाराजांनी देह ठेवला. ब्रह्मानंद महाराज कर्नाटकात होते. महाराजांना तार गेली, रामानंद महाराजांना तार गेली. ठरल्याप्रमाणे ब्रह्मानंद महाराजांना तार मिळाली. महाराज कुठे चालले होते, मागून त्यांचा शिष्य आला, नागाप्पानं पळत पळत आणि तार दाखवली. महाराज पटकन खाली बसले आणि पहिलं वाक्य काय बोलले तुम्हाला सांगतो. हे जे नाथ महाराज सांगितले ना, म्हणाले, नागाप्पा, 2 रुपयाचं तिकीट काढलं आणि गोंदवल्याला गेलं की परब्रह्म दिसायचं, आता नाही दिसणार. आपला सद्गुरू हा परब्रह्म आहे, याची केवढी मोठी पावती ब्रह्मानंदांनी आपल्याला दिली. त्याच्यामुळे हे चरित्र याच्यासाठी कोळून प्यायचे आपल्याला.
आनंदसागर, ब्रह्मानंद, रामानंद, प्रल्हाद महाराजांची चरित्र आपण वागलं ना, तसं मला माझ्या बापाशी, मायबापाशी वागता येईल का? निश्चित वागता येईल. सारखा संस्कार. मी म्हटलं ना, नाथ महाराज म्हणजे इंद्रियांना आणि मनाला असं इकडनं 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 सगळीकडून झाकूनच टाकायचं. इकडे ब्रह्मानंद, इकडे आनंदसागर, इकडे प्रल्हाद महाराज, इकडे रामानंद महाराज. या चरित्रामध्ये सत्शिष्य कसा असतो, त्यांनी कसं प्रेम केलं. आपण शेवटी प्रपंच सुद्धा पाहून करतो ना, अरे ते दोघं नवरा बायको किती छान प्रपंच करतात, ते कसे आरडी काढतात, कसा हे करतात, हे शिकतो की नाही आपण. अरे त्यांनी 2 वर्षात घर घेतलं, दोघं नवरा बायको सर्व्हिस करतात, एकाचा पगार बाजूला टाकतात, 14 लाखाचं घर घेतलं, हे शिकतो ना आपण सज्जन हो. तसं हे चरित्र आपल्याला शिकायचं. कसं प्रेम केलं असेल त्यांनी. बरं लौकिक अर्थाने तुम्ही पहा, या सगळ्यांचे छायाचित्र पहा, फोटो पहा, पाहिल्यावर तुमच्या माझ्या बोडख्यात येतच नाही हा सत्पुरुष असेल म्हणून. आता उगी आपल्याला ते इतके दिवस माहिती म्हणून, पण पहा ना तुम्ही, कसा ओळखणार तुम्ही ब्रह्मानंद महाराजांसारखा एवढा महात्मा. मला सद्गुरू सेवाच सांगायची, एवढा विद्वान माणूस हो. आणि केवढी मोठी ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्यांना खरं म्हटलं तर ऑफर दिली होती. ते म्हणाले, बुवा म्हणायचे त्यांना सगळ्यांना, पांडुरंग बुवा, ब्रह्मानंद बुवा, आनंदसागर बुवा असं म्हणायचे. ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले, बुवा तुमच्या पायावर कोड आहे, तो कमी करू का मी? बघा तुम्ही, तुमच्या माझ्यासारखा असता तर पहिलं आपलं तर फक्त डॉक्टरांनी सांगितलंच आम्हाला, फक्त ही टेस्ट करून घ्या तुम्ही एकदा. महाराज 13 पारायण करतो रामानंद महाराजांचे, टेस्टची वेळ येऊ देऊ नका. म्हणजे रोग झालेला नाही, होणारही नाही त्यांच्या कृपेने, पण तुमची माझी भीती आणि काळजी नाही. फायब्रॉइड आहे, थोडंसं ऑपरेट करावं लागेल, लेसर नाही करायचं, घूस देऊ नका फायब्रॉइड. इथपासून तुमची माझी सुरुवात. ब्रह्मानंद महाराजांना, अनंत कोटी ब्रह्मांड नायक असलेले ब्रह्मचैतन्य महाराज, बुवा तुमचा कोड कमी करू का, पायावर डाग होतो. ब्रह्मानंदांनी काय उत्तर द्यावं? महाराज या कोडाने मला फार मदत केली, यांनी माझी देहबुद्धी गेली आहे. कोड काढून टाकला आणि पुन्हा माझी देहबुद्धी जागृत झाली तर किती महागात पडेल. नका करू. माहित नव्हतं त्यांना आपले सद्गुरू करू शकतात म्हणून. कसा शिष्य असावा, आपली मागण्याची तर लिस्ट कमी होईल हे पाहिल्यावर निदान. म्हणून ही संतांची, म्हणजे ते जे म्हणाले की अरे नागाप्पा 2 रुपयाचं तिकीट इथून काढलं, कोरेगावला गेलो आणि थोडं चालत गेलो तर म्हणले साक्षात चालतं बोलतं परब्रह्म मला पाहायला मिळायचंय. नाथ महाराज ते सांगतात की आपल्या सद्गुरूंवर इतकी निष्ठा ठेवा. आणि खरंच आहे ना, काही मिळण्यापेक्षा सद्गुरू मिळणं, त्याला अंतःकरणात घट्ट बांधून ठेवणं. म्हणून तो जनाबाईंचा अभंग आहे ना, काय खरं, नामदेवांकडची कामवाली बाई हो लौकिक अर्थाने, पण संत जनाबाई झाली. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, म्हणजे त्या पांडुरंगाच्या गळ्याला मी दोर बांधला भक्तीचा. काय तिचा अधिकार असेल. एक सामान्य ग्रहस्थाश्रमी स्त्री आहे, काय शक्ती आहे तिच्यामध्ये. स्त्रीमध्ये तर प्रचंड शक्ती आहे, प्रचंड शक्ती. नाथ महाराज म्हणाले की परब्रह्म माना, आणि पुढे म्हणाले ते परब्रह्म, दुसरा पॉइंट सांगतात नाथ महाराज की ते परब्रह्म तुमच्या माझ्यासाठी, त्याला जन्म नाही हो, पण ते गर्भवास सहन करतं आईच्या पोटात, आणि तुमच्या माझ्यासाठी जन्माला येण्याच्या यातना सहन करतं. इथे येऊन तुमच्या माझ्यासारखा ग्रहस्थाश्रम, तुमच्या माझ्यासारख्या हाल, अपेष्टा, अपमान सहन करतं. काय काय बोललेत महाराजांसाठी लोक आपण पाहिले तर. कोंडोलीकर महाराजांना सुद्धा काय काय बोलले, जवळचे नातेवाईक सुद्धा बोलले. आणि पुन्हा म्हणले तुम्ही कसं काय रागवता, म्हणले तुम्ही तर उपासना करता, रामाचे भक्त, तुम्ही तर सांगता की सगळी माया आहे, मग तुम्हाला इस्टेटीची काय, तुम्हाला लेकरू बाळ नाही, तुमची इस्टेट आमच्या नावाने करा. म्हणजे जो कोणी ग्रंथ वाचत असेल, जो कोणी तत्वज्ञान सांगत असेल, त्यांनी भांडू नये. लोकांनी मारलं तरी त्यांनी मार खाऊन घ्या. ठकासी असावे ठक, उद्धताशी असावे उद्धट. हा समर्थ रामदासी बाणा आहे. हे पण महाराजांना लक्षात ठेवून महाराज म्हणाले चाणाक्ष असावा माझा माणूस. माझा माणूस धूर्त. आपल्याला काय माहिती का, धूर्त या शब्दाची आणि चाणाक्ष या शब्दाची वेगळी ओळख आहे आपल्याला. आपल्याला वाटतं धूर्त किंवा चाणाक्ष म्हणजे फसवणार. महाराज म्हणाले फसवणार नाही, माझा माणूस जगाकडून फसला जाणार नाही इतका तो शहाणा असावा. आपल्याकडे हे सगळं ज्ञान कशासाठी मिळायचं की कोणी आलं, हे काय गंधवाले, हे काय महाराज, हे असे महाराजांचे माणसं याला कोणी बोलू शकतात, असं आपलं होता कामा नये. महाराजांचा माणूस अत्यंत उच्च विद्या विभूषित,
शरीरानी, मनानी, अर्थानी महाराजांना स्ट्रॉंग असलेलाच आवडणार. महाराज म्हणाले, इतके प्रामाणिकपणे कष्ट करा, सन्मार्गाने एवढी संपत्ती गोळा करा की राजाचं राज गाद्यांवर पडल्यासारखं पडा, पण त्या राजाच्या वैभवाचा उपभोग घेत असताना हे सगळं रामाचं आहे आणि त्यांनी मला या जन्मात उपभोगण्यासाठी दिलंय, तिथे बसून नाम गा. इतके साधे साधे वाक्य म्हणाले. एकाने विचारलं, महाराज गाडी घ्यावं का नामस्मरण का? महाराज म्हणले, नामस्मरण करताना गाडी आपल्याला घ्यायची असं मनात न येता गाडीमध्ये बसून नामस्मरण करा. म्हणजे ते घ्या, सगळं ऐश्वर्य मिळवा, पण ते त्याचं आहे, ते त्यांनी दिलंय, माझी पात्रता नाही. भगवंता, तुम्हाला एवढं ऐश्वर्य दिलं, हे तुझं आहे. हा नित्य, म्हणजे अगदी तुम्हाला सोप्या भाषेत एव्हरी टाइम से थँक्स टू द गॉड. गॉड म्हणजे महाराज होते आपले. महाराज वा, काय पूर्णाची पोळे आलेच पुन्हा तिथे. म्हणजे मला एक विषय सांगायचं की जी गोष्ट खूप आनंदाची आपल्याला मिळते तेव्हा तुम्ही त्यांचं स्मरण करा की महाराज, आजचं हे सगळं सुख तुमच्या कृपेने आणि हे सद्गुरु सेवेनेच मिळतं. हा सद्गुरु अनुसंधानाचा भाव. ते म्हणाले की हा परमात्मा, हे परब्रह्म तुमच्या माझ्यासाठी मनुष्याचा देह धारण करून आलं आणि तुमच्या माझ्यासाठी इथे राहिलं, राबलं आणि तुम्हाला आम्हाला त्यांनी जवळ केलं आपली पात्रता नसताना. कितीतरी सत्पुरुष काय सांगावं आता सांगता येत नाही इथून, पण एक दोन असे मित्र भेटले की ज्यांचे अनुग्रह अजून झाले नाहीत, त्यांना अनुग्रह घ्यायचे आणि त्यांनी अमक्या त्यांची नावं नाही मी सांगत. तर ते म्हणले आम्हाला त्यांच्याकडे अनुग्रह. ते म्हणले महाराजाला 5 ग्रॅमची अंगठी करावं लागेल अनुग्रह घ्यायचा असेल. 5 ग्रॅमची अंगठी. ते म्हणले गोंदवल्यात आणि खिरड्यात 11 रुपयाची पावती झाली की अभिषेक म्हणले नाही, अनुग्रह आहे. आधी तर 2च रुपये होते अनुग्रहाची. ते नोंद असावी म्हणून काहीतरी. आता ते नाव सांगता येत नाही. विचारलं त्यांनी की आम्हाला अनुग्रह घ्यायचा तर काय करावं लागेल? नाही, काळ आहे ना, अनेक आहे, काळामध्ये अनेक लोक आहे. एखादं उदाहरण सोडून देतो मी. अशा परिस्थितीमध्ये बरं, काही संत महापुरुष असे आहेत, ते म्हणतात बरं तुम्हाला अनुग्रह घ्यायचा का? ते चूक आहे असं मी म्हणत नाही. बरं, तुम्हाला अनुग्रह घ्यायचा का? 5 दासबोधाची, 5 ज्ञानेश्वरीची आणि 5 नाथ भागवताची पारायण करा, मग या. ते चूक नाही. त्या देहाची, त्या मनाची काहीतरी ओळख परमार्थाची त्याला व्हावी न हो, असे पण निकष आहेत. चूक नाही. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आपल्या सद्गुरूंनी कोणत्या क्वालिफिकेशनवर घेतलं हा जर विचार आपण केला, काहीच नाही, आम्ही गेलो गोंदवल्याला वा, आणि मग तिथे गेल्यावर एकदमच वाटलं, मग हार घेताना गुरुजी म्हणले घ्या. अहो, गुरुजी संस्कार करणारे विधी सांगणार आहेत. त्यांनी आपल्याला किती एका क्षणात जवळ केलं ना. हा, मॅनेजमेंट कोटामध्ये ऍडमिशन मिळते ना. अहो, मॅनेजमेंट कोट्याला पैसे द्यावं लागतात एक्स्ट्रा, 20 लाख रुपये दिल्या. इथे काहीच नाही ना. इथे विनामूल्य मॅनेजमेंट गुरुचा कोटा आहे. आणि इतक्या सहजतेने जेव्हा आपल्याला अनुग्रह मिळतो ना, बरं, ज्यांचा आपण अनुग्रह घेतला त्यांच्या अनुग्रहाच्या कथा पाहतो. पण त्याच्यावरही एकाने महाराजांवर प्रश्न विचारला, महाराज आम्हाला इतक्या सहजतेने कसं काय अनुग्रह दिला? काय म्हणजे त्यांना म्हणून त्याच्या पुढे महाराज म्हणाले, बुवा बनायच्या भानगडीत पडू नका तुम्ही. मी बुवा झालो त्याच्या यातना मला माहिती. म्हणाले तुम्ही आता बुवा बनायचं पण प्रयत्न, ढोंगबाजी नको आणि बुवाबाजी करू नका. म्हणाले अरे, सत्पुरुष होणं फार कठीण आहे. म्हणाले काही विचारतात लोक, केव्हाही विचारतात, वेळ काळ नाही. धर्मापुरी गरमामांचे सद्गुरू होते. म्हणजे साहजिक आहे, संतांचा सहवास सोडू वाटतो. सकाळपासून लोक त्यांच्या थकले होते. ते म्हणजे थकले म्हणजे वय झालेलं होतं, त्याच्यामुळे वृद्धापकाळमुळे थकवायचा. तर सकाळपासून लोक याचा प्रश्न, त्याचा प्रश्न, त्याचा. बरं, काय प्रश्न काय विचारते सांगता येत नाही. आता आमची मुलगी दिली, मग तिच्या नंदेला बाळच होत नाही, आता हिला काय करायचं त्याच्याशी? असे प्रश्नावर प्रश्न. शेवटी महाराज म्हणले, थोडे उठले ते आणि आज जाऊ नये. 2 जण त्यांच्या मागे. ते म्हणले अरे याला तर जाऊ द्या, मला एकट्याला. संत होणं, सत्पुरुष होणं किती कठीण आहे. 2 मिनिट जाऊ तर, तिथे ते एकटं राहू द्या 5 मिनिटं. मला म्हणलं फार कठीण असतं ते होणं. म्हणून महाराज म्हणले बुवा बनायच्या भानगडीत पडू नका. सद्गुरु सेवा किती कठीण आहे. ब्रह्मानंद महाराज, रामानंद महाराज काय सेवा, कशी सेवा केली हो, किंवा सकल संतांची. आपला विषय एक आहे म्हणून मी सांगतो तुम्हाला. पुढे म्हणाले, एवढ्या यातना करून ते आपल्यासाठी मनुष्य रूप धारण करून आले आणि कोणत्याही प्रकारची, म्हणजे त्याच्या पुढे तर पुढे महाराज एकदा काय झालं,
बेलसरे बाबा वगैरे ही सगळी मंडळी आणि वाणीरूप महाराज सुद्धा आपल्या येळेगावला दर्शनाला आले. एक बहुतेक 1956 सालची घटना आहे. आणि मग तिथूनच नांदेडला पण आले. तर येळेगावला वाणीरूप महाराज म्हणजे तात्यासाहेब केतकरांबरोबर बाबा बेलसरे वगैरे ती मालाडची सगळी मंडळी आली होती ज्येष्ठ. येळेगाव यायच्या आधी येळेगावला उतरल्याबरोबर वाणीरूप महाराजांनी सगळ्यांना म्हणजे बाबा बेलसरेंना सुद्धा सांगितलं की आता तिथे माझा जय जयकार करायचा नाही, तिथे तुकामाईंच्या भूमीत मला नमस्कार करायचा नाही. आणि तिसरी गोष्ट महत्वाची सांगितली, अरे तुम्ही फार भाग्यवान आहेत, मी तुम्हाला माझ्या गुरूंकडे घेऊन आलो. माझा बाप फार मोठा आहे रे म्हणाले. का मोठा आहे म्हणाले, इथे तुकामाईंकडे फक्त शरणागतीची गरज आहे म्हणाले, बाकी कशाचीच गरज नाही. म्हणजे तुमचं ज्ञान किती, तुम्ही किती पाप केलेलं आहे, तुम्ही किती पुण्य केलं, काहीच विचारणार नाही, फक्त शरणागत भाव ठेवा म्हणाले. तो प्रसन्न नाही म्हणाले, माझा सद्गुरू प्रसन्न नाही. केवढा शरणागतीच्या भावाचं आदर्श उदाहरण मला सांगा. आणि सांगतंय कोण? ब्रह्मचैतन्य महाराज सांगताय. वाणीरूप वगैरे सोडून द्या. वाणी म्हणजे काय? ते नाही निराकार नाही हो साकार, ऐसा गुरुवर माझा. ब्रह्मानंद महाराजांचं पद आहे ना ते, साष्टांग बंधुनी सद्गुरु रायासी चिंतावी मानसी गुरुमूर्ती. गुरु राव माझे ब्रह्मची केवळ केला उपकार धरून देव. हा केवढा उपकार आहे त्यांचा. नाही निराकार नाही हो साकार आणि ऐसा गुरुवर माझा असे. आता हे पद काय झालं, ब्रह्मानंद महाराजांनी लिहिलं आणि गोंदवलेकर महाराज देहात असताना लिहिलं. हा गंमत काय सुंदर आहे. या सद्गुरूंच्या भक्तांच्या नुसत्या लीला जरी ऐकला तर ना किती प्रसन्न वाटतं का. आणि तेव्हा मग भाऊसाहेब म्हणाले, भाऊसाहेब त्या काळाचे इंजिनियर बरं का, ते गोंदवल्यात राहत होते. ते ब्रह्मानंद महाराजांना म्हणाले, साष्टांग बंधूंनी इतकं सुंदर पद तुम्ही लिहिलं म्हणाले. हे ते कळालं म्हणे, साष्टांग बंधू सद्गुराशी चिंतावी मानसी गुरुमूर्ती गुरुराव माझे ब्रह्मची साकार झाला केला उपकार धरून दे, हे समजलं. पण म्हणे तुम्ही म्हणता की नाही निराकार नाही हो साकार ऐसा गुरुवर माझा असे, हे कसं काय लिहिलं? म्हणून महाराज तर देहात आहे. ब्रह्मानंद महाराज म्हणाले, थोडं थांबा, तुम्हाला पाहायला मिळेल म्हणाले. आणि महाराजांनी 1913ला देह ठेवला आणि जाताना सांगितलं की 12 वर्षांनी मी प्रगट होईल. जेव्हा ते वाणी रूपाने आविष्कारात प्रगट झाले तेव्हा कळालं की नाही निराकार. आता नाही म्हणता येईल का त्यांना? ब्रह्मचैतन्य महाराज दिसत होते का? दिसत नव्हते. बरं नव्हते का ते? तात्यासाहेबांच्या मुखातून तर तीच वाणी होती जी बाबा भाऊसाहेबांनी देहात ऐकली, जी रामानंद महाराजांनी, जी ब्रह्मानंदांनी. पण ब्रह्मानंद महाराज तेव्हा नव्हते, कारण 1925ला प्रगट झाले. ब्रह्मानंद महाराज 18 सालीच गेले होते. रामानंद महाराज होते. मग भाऊसाहेबांना वाटलं, तात्यासाहेबांनी फोन केला, म्हणजे पत्राने कळवलं, भाऊसाहेब आले. भाऊसाहेब म्हणाले, महाराज तुम्ही तर दिसता पण मला तर काही. तर तेव्हा जे उत्तर दिलं वाणीरूप महाराजांनी, वाणीरूप महाराज म्हणाले, भाऊसाहेब मी तुम्हाला देहात असताना सांगत होतो की मी नाही आहे आणि मी आता देहात नाही तरी मी आहे. आता खून पटली का म्हणाले. आणि तात्यासाहेबांच्या मुखातून तात्यासाहेबांच्या जन्माच्या आधीच्या सगळ्या दोघांमध्ये झालेल्या गप्पा भाऊसाहेबांना जेव्हा सांगितलं तेव्हा ते म्हणा. आणि वाणी तर वेगळीच होती ना, तात्यासाहेबांचं बोलणं आणि वाणी रूपातून जो आवाज यायचा, जे आविष्कार ज्या ज्या व्यक्तींनी पाहिलंय त्यांना मी ही विचारलेली गोष्ट आहे. ज्यांनी वाणीरूप महाराजांना पाहिलंय, ज्यांनी वाणी ऐकली, त्यातले एक माझे वडील होते की ज्यांनी वाणीरूप महाराजांना पाहिलं होतं, ज्यांची प्रवचन ऐकली होती. दुसऱ्या आपल्या लग मराठींच्या कन्या आहेत सुमाताई जोशी म्हणून, त्या ठाण्याला असतात, त्यांचं वय आज 82-85 वर्षांचं आहे. त्यांनी पाहिले. अनेक लोक आजही आहेत की ज्यांनी वाणीरूप महाराजांना पाहिलंय, पण त्यांची वय आता 90-92 वर्षाची. आणि त्या बुलढाण्याला कवीश्वर काकू आणि काका म्हणून, काकांचं वय 92 वर्षाचं, काकूंचं वय 88 वर्षाचं. प्रल्हाद महाराजांकडे अनुग्रहाला गेले, म्हणाले, महाराज म्हणाले, अरे तुमचं समाधान मालाडलाय, चला म्हणाले. आणि प्रल्हाद महाराज त्यांना मालाडला घेऊन गेले आणि वाणीरूप महाराजांचा का दिला, कसा दिला ठरलेलं आहे. तुमच्या माझ्या प्रपंचात तुमचा नवरा, तुमची बायको, तुमच्या पोटी येणारे पोरं जर ठरलेले, सद्गुरू काय साधी गोष्ट आहे का? तो तर ठरलेलाच असतो, पण त्याच्यासाठी सत्पुरुष लागतो. आणि त्याच्यानंतर ते सगळं कुटुंब आपल्या दत्ता काकांचे वडील, आई महाराजांकडे गेले. महाराज म्हणे, थांबा, तुमचं समाधान तात्यासाहेबांकडे म्हणे. तिथे घेऊन गेले. मग त्याच्यानंतर ते सगळं कुटुंब आज वासुदेवराव कुलकर्णी, जनार्दन कुलकर्णी, दत्ता काका कुलकर्णी, आपले आता बुलढाण्याला आहेत ते काका, गोविंद काका, हे सगळी मंडळी वाणीरूप महाराजांची अनुगतीत आहे. काय कार्य होतं बघा, सद्गुरू सेवेचं कार्य किती.
हे परब्रह्म आहे आणि ते देह धारून देह, मानवी देह आपल्यासाठी धारण करतं आणि आपल्या इतक्या लोकांचा, इथे दिसणाऱ्याच नाही तर असे लाखो लोक आहेत आज. मला सांगा काय अनुभूती असेल हो? गोंधळ्यात रोज किती अनुग्रह होतात, समर्थांकडे किती अनुग्रह होतात. परवाच्या दिवशी खेरड्याला आम्ही गेलो तर एका दिवशी 1100 अनुग्रह गुरुपौर्णिमेला व्हावे. काय सत्ता असेल मला सांग, कोण दिसतो? नाही निराकार, नाही हो साकार, हे ब्रह्मानंदांनी लिहिलेलं वाक्य, सद्गुरु पदासाठी लिहिलेलं, आपल्या महाराजांसाठी लिहिलेलं, हे सकल संतांना कसं लागू होतं पहा. काय ज्ञान असेल, काय दिव्य दृष्टी असेल आणि काय दिव्य ज्ञान असेल ते, की जे कॉन्स्टंट आहे, युनिव्हर्सल सत्य ज्याला म्हणता येईल, युनिव्हर्सल ट्रूथ, असं संतांच्या मुखातून. म्हणून त्यांचे पद नसतात, त्यांचे अभंग असतात की जे कधीच भंग पावत नाही. असा ब्रह्मानंदचा. पुढे म्हणाले, आता महत्वाचा तिसरा विषय फार सुंदर सांगितला तुम्हाला. एक एक गोष्ट म्हणजे तुम्हाला सद्गुरूंच्या विषयी तो पूज्य भाव निर्माण व्हावा म्हणून नाथ महाराजांनी एक एक गोष्ट इतकी सुंदर सांगितली सज्जनो. पुढे म्हणाले, सद्गुरूंच्या ठिकाणी ठेवलेला भाव लवकर फळाला येतो. मी तर असं म्हणेल, अनुभवाने सांगतो, देवापेक्षाही सद्गुरूंवरच ठेवलेला भाव लवकर फलश्रुती देतो. त्याचं कारण आहे, देव हा बाप आहे, संत हा माय, ही आई आहे. माझ्या गावी साधारण 50 वर्षापूर्वी एक घटना घडली. एक ब्राह्मणाचं कुटुंब, अतिशय गरीब. त्या माऊलीचे 2-3 अपत्य जगलेच नाहीत. मग मोठ्या नवसा सायासानी एक मुलगा जन्माला आला. अतिशय सुंदर, छान, कुरळे केस वगैरे वगैरे, छान दिसायला, छान वागायला, छान, मस्त तयार झाला, व्यायाम करता. 16-17व्या वर्षी काहीतरी भानगड झाली म्हणा. आता खेडगाव काय कारण काही कळलं नाही, पण सगळ्यांचं म्हणणं असं होतं की बाबा त्याला काहीतरी बाधा झाली, कोणीतरी केली. आणि इतका सुंदर, चांगला वागणारा, बोलणारा मुलगा, त्याच्या जिभेमध्ये असा काही प्रॉब्लेम तयार करून झाला किंवा आला, त्याला बोलताच येत नाही. म्हणजे असं असं 5-5 मिनिटं चालायचं. किती चालायचं? तर तो मुलगा एकदा देऊळगाव राजाहून सिंदखेड राजाला येण्यासाठी गाडीत बसला. 16-17 वर्षाचा पोरगा, धिप्पाड, चांगला व्यायाम करणारं शरीर. गाडीत खूप गर्दी होती, त्याला जागा नाही मिळाली. कंडक्टरच्या तिथे त्या पायऱ्यांवर उभा होता आणि एक रुपया हातात होता, 50 पैसे तिकीट होतं ते. त्याला म्हणायचं होतं की मला एक सिंदखेड राजाचं तिकीट द्या किंवा सिंदखेड राजा एक, एवढंच म्हणायचं. ते त्याला म्हणताच आलं नाही, तर त्या कंडक्टरने त्या खाली उतरून दिलं. तुला बोलता येत नाही, एवढं खाली उतरून दिलं त्याला. इतकं त्याच्या जिभेमध्ये, वाणीमध्ये दोष निर्माण. आईबाबांची परिस्थिती अशी होती की त्या काळात औरंगाबाद मोठं शहर, तिथे कोण स्पीच थेरपीवाला आहे नाही, ज्ञान नाही, पैसा नाही. आता काय करणार माणसं? वडील चांगले भगवत भक्त होते, आई चांगली श्रद्धाळू होती. आणि त्या काळात 50 वर्षापूर्वी बरं, रामानंद महाराजांची पोथी आलेली नव्हती. तेव्हा संपूर्ण विदर्भामध्ये एकच मोठा सत्पुरुष होता की ज्याचा मोठा उत्सव आपल्या गोंदवलेकर महाराजांसारखा व्हायचा, की ज्याच्या दर्शनाला गोंदवलेकर महाराज आले होते, ते म्हणजे सखाराम महाराज लोणी. आणि त्यांची एक पोथी होती, आपल्या तुकामाईंची जेवढी पोथी आहे ना, सखाराम महाराज लीला चरित्र नावाचा एक छोटा, एक 13 अध्यायाचा ग्रंथ, आपल्या तुकामाईंच्या पोथीपेक्षा थोडंसं मोठं, एक 100 पानाचं. आई वडील चिंताक्रांत झाले. त्यांना जेवढं जमलं ते 2-4 लोकांकडे जाऊन पाहिलं, पण काही उपाय झाला नाही. वैद्याकडे गेले, झाला नाही. त्याला काय सांगायचं की संत आणि सद्गुरूच्या चरणी भाव ठेवला तर तो एवढ्या लवकर फलद्रूप होतो आणि इतकं कल्पनेच्या बाहेर तुम्हाला फळ देऊन जातो. एकुलता एक मुलगा, नवसानी झालेला, एवढा दिसायला सुंदर, 16-17 वर्षाचा पोरगा, त्याला आता 10वीला गेला आणि त्याला बोलताच येत नाही. काय दुःख झालं असेल त्या मायबापांना मला. बरं करणार काय हो? वडील म्हणाले, बाळा असं कर, आपण एकदा सखाराम महाराजांच्या दर्शनाला जाऊन. म्हणजे त्या काळामध्ये, म्हणजे 1955-60-62च्या काळात, तोपर्यंत सद्गुरू प्रल्हाद महाराज घरी येत होते, पण हा महात्मा हे कळूच दिलं नाही प्रल्हाद महाराजांनी. असा तो काळ. त्यांच्या घरी प्रल्हाद महाराज येत, पण काहीच माहित नाही. मग ते लोणी एक मोठं ठिकाण आहे म्हणून संतांच्या घरी जावं म्हणून तिथे गेले, दर्शन घेतलं.
त्या मुलांनी आणि त्याच्या वडिलांनी, विशेषतः वडिलांनी सांगितलं, महाराज याचा वाणीचा दोष झालाय, काहीतरी करू द्या. मग तिथून पोथी घेतली आणि ते वडील म्हणाले, बाळा एक पारायण इथे कर आणि घरी बोल. त्या मुलांनी पारायण सुरू केले. किती पारायण करावे हो? 350 पारायण झाले आणि 350 पारायणानंतर 95% वाणीतला दोष गेला. कुठलंही औषध न घेता त्या मुलांनी 1000 पारायण केलं. 1000 पारायण. आज ती व्यक्ती त्या गावातली एक उत्तम पुरोहित म्हणून गावामध्ये प्रसिद्ध. संत काय करू शकतो, पारायणात काय शक्ती आहे, पण त्याच्या मागे सगळ्यात महत्वाचं तुमचा भाव दृढ पाहिजे की नाही होणार, ते करणार. किंबहुना तुम्ही सोडून द्या तुमचं अंग, तुमचं सगळा प्रपंच त्यांच्यावर सोडून द्या. नाही महाराज, आपण होतं ना कधी कधी असं होतं की आता ग्लानी आलेली, मी आता उठू शकत नाही, मी काहीच करू शकत नाही. आपण जसं अंग टाकून देतो की नाही, त्यावेळेला जो वाटतं की मी आता काहीच करू शकत नाही, हा भाव सद्गुरूंच्या चरणाप्रती, सद्गुरूंच्या प्रती आपला जर राहिला की नाही महाराज मी आता थकलोय, मी प्रयत्न करून थकलो, आता माझ्याकडे उत्तर नाही, मला सांगा याच्यापेक्षा मोठा चमत्कार त्या आईबाबांसाठी, नवे नवे त्या मुलासाठी कोणता असू शकेल? सखाराम महाराज, मला सांगायचं काय की अरे सखाराम महाराज ते तुका माहितीये, ज्या ज्या भागात एक एक कलेक्टर असतो ना, नांदेडचा कलेक्टर वेगळा, बुलढाण्याचा वेगळा, अमक्याचा वेगळा, त्याला ती सत्ता दिली आणि तो तेवढ्या कार्यक्षेत्रात कार्य करतो. सगळ्या सद्गुरूंची सत्ता त्या कलेक्टरला जसे सगळ्या सारख्या पॉवर्स असतात आणि त्याच्याकडे ते तेवढं जिल्हा नियोजन कमिटीचं मुख्य पद दिलेलं असतं की तो देत राहतो. म्हणून महाराज म्हणाले की सद्गुरूंच्या ठिकाणी भाव जर जास्त, जितका घट्ट असेल तितकं फळ तुम्हाला जास्त मिळतं. देवापेक्षाही संत सद्गुरू, संत महात्मे लवकर पावतात. हे प्रापंचिकासाठी फार महत्वाचं. त्यातही आपल्या सद्गुरूला घट्ट धरून ठेवणं हे भक्ताचं खरं कर्तव्य. पुढे म्हणाले की भक्ती प्राप्त होण्यासाठी सद्गुरू सेवेशिवाय दुसरा कुठलाच उपाय नाही. आणि खरं म्हणजे सेवा म्हणजे काय हो, मी म्हटलं ना की सेवा देहात मिळणं फार कठीण आहे, मिळाली तर आपण त्याच्यात टिकणं फार कठीण आहे. फार टिकणं कठीण आहे की आपण श्रद्धेला सेवेने राहाल तुम्ही, पण कोणत्या वेळेला तुमच्या मनामध्ये सद्गुरूंविषयी सुद्धा विकल्प येईल, इतकं विचित्र आणि इतकं गूढ न समजणार आपलं मन आहे सज्जनो. कोणत्या वेळेला विकल्प येईल सांगताच येत नाही. म्हणून खरी सेवा जर सद्गुरूंची काही असेल तर सद्गुरूंचं आज्ञापालन, आणि त्या आज्ञापालनानंतर एक गोष्ट तरी की निसंशय भाव, हा निसंशय भाव तुमचा माझा टिकणं, मला असं वाटतं याच्यासाठी पुन्हा सद्गुरूंची प्रार्थना करायची. महाराज मी करतो पण माझं मन थोडंसं इकडे होतं, तुम्ही सांभाळा बरं. त्या सायकल चालवताना म्हणून अरे इकडे बॅलन्स चालला, इकडे चालला, आपण लेकराला शिकवतो, जाऊ देऊ नको, उजवीकडे नको डावीकडे कर, असं कर असं कर. तसं आपल्या या सगळ्या गृहस्थाश्रमाच्या कर्तव्याच्या आचरणामध्ये आपला भाव नेहमी डावीकडे उजवीकडे सारखा डळवीत जातो आणि पटकन आपण डावीकडे तरी झुकतो, उजवीकडे तरी झुकतो, इक्विलिब्रियम मेंटेन राहत नाही आपल्यात. तर ते मेंटेन करायचं काम सद्गुरूंच्या प्रार्थनेने सज्जन होतं. दुसरं, आपल्या सद्गुरूंना जे आवडतं, आता आपल्याकडे तितकं छान आहे, सुगुणोपासना, नाम आणि अन्नदान, ही त्रिसूत्रीच महाराजांनी दिली. या 3 सूत्रांवर तुम्हाला जमेल तसं, जसं शक्य आहे तसं शांतपणे काम करा महाराजांच्या कृपेने. अन्नदान, आता अन्नदान रोज तुम्हाला घडणं कठीण आहे. महाराज म्हणाले हरकत नाही, एक सोपं व्रत देतो म्हणाले. महाराज म्हणाले आता प्रत्येकाला शारीरिक, आर्थिक, मानसिक परिस्थिती आपली आयुष्यभर सारखी नसते. पैसा खूप आहे तुमच्याकडे, माणूसबळ नाही. मग महाराज म्हणाले एक सोपी गोष्ट केला, आपल्या घरी जो म्हणून कोणी येईल ना, तो विन्मुख जाता कामा नये. आता बऱ्याच वेळा आम्ही म्हणतो नाही आम्ही आता जेवून आलो, आम्हाला काहीच नको, काहीच नाही. तर महाराज म्हणाले त्याला अर्धा ग्लास पाणी द्या, मनापासून नमस्कार करा, त्याच्या हातावर तरी काही करा. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याकडे सिलेंडर घेऊन माणूस येतो, दुपारची वेळ असते, आपल्यापैकी किती लोक त्याला विचारतात की थोडं पाणी पिऊन सरबत पितोस करे. घरात आपल्या सगळ्यांच्या फ्रीजमध्ये मोठमोठ्या 3-3 लिटरच्या सरबताच्या बाटल्या, पण एकाच्याही, म्हणजे माझ्या बाबतीत बोलतो हे, मनात कधी येते का दादा एक अर्धा ग्लास घ्या ना, बसा 2 मिनिटं, काय तुम्हाला सगळं 100 सिलेंडर वाटावं लागतं, घ्या. किती छान वाटतं त्या माणसाला. त्याला जर पाणी दिलं, त्याला जर एक ग्लासभर सरबत दिलं, तर त्याचं अंतःकरण, त्याचा आत्मा जो आशीर्वाद देतो ना सज्जनो, ते फार मोठा अन्नदान, फार मोठा अन्नदान.
महाराज म्हणे आपल्याकडे आले मग काहीतरी त्याच्या हातावर घाला, म्हणजे तुमच्या हाताला सवय लागेल आणि मनाला एक सवय लागेल. तो याचं पुन्हा सूत्र एकदा मी एका पुरुषाच्या मुखातून ऐकलं होतं. म्हणजे अरे कोणत्या रूपाने भगवंत कधी तुमच्याकडे काय येईल तो सांगता येत नाही आणि तो कसा आशीर्वाद देईल. आमचे बाबा सांगायचे, अरे आपल्या दारामध्ये आपल्या गेटमध्ये कुत्रा सुद्धा जुना ऋणानुबंध असल्याशिवाय येत. सगळेच कुत्रे आपल्या दारात येत नाही. पहा, प्रत्येक गाय आपल्या दारात येत नाही. तिला परमेश्वराची आज्ञा असेल तरच ती तुमच्या दारात येऊन थोडा वेळ थांबेल आणि आशीर्वाद देऊन जाईल. जर तुम्ही म्हणून महाराजांनी जे सांगितलं की आपल्या खरी सेवा ती आहे की त्यांनी काय सांगितलंय, त्यांचं जीवनचरित्र आपल्याला काय सांगतं. आता माझ्या सद्गुरूंना रामानंद महाराजांचं चरित्र आवडायचं म्हणून आपण ते वाचायचं आणि पुन्हा ते त्यांच्या सद्गुरूंवर जसं प्रेम करत होते तसं मला माझ्या सद्गुरूंवर प्रेम करता यावं. रामानंद महाराज थोरल्या महाराजांप्रती कसे वागले, आनंद सागर ब्रह्मानंद आपल्या सद्गुरूंप्रती कसे वागले, या भावनेने आपण वागायचं. आणि प्लस ते जशी त्यांच्या सद्गुरूंची सेवा करतात, त्यांच्या मनाप्रमाणे वागतात, तसं मी माझ्या सद्गुरूंचं नित्य चरित्राचं एक पान तरी रोज वाचलं पाहिजे, एक पान तरी. आणि मग त्यांना काय आवडतं, नाम आवडतं. मग नाम सगुणोपासना त्यांना कशी आवडते की साधी गोष्ट आहे, आपल्याला गुरुवारचं भजन म्हणायचं, ते ऐकतायत आणि मी त्यांच्यासाठी गातो एवढाच भाव असा. महाराज तुमच्यासाठी गातो आज हे भजन, मनातून सांगा, सगळ्यांसमोर सांगायची गरज नसते. पण तो जो भाव, सद्भाव, जो विषय नाथ महाराजांनी आपल्याला काल सांगितलं की सद्भाव म्हणजे काय, की भगवंताच्या अस्तित्वाची निस्सीम जाणीव अखंडपणे राहणं हा साधनेचा मुकुटमणी आहे. साधनेचा मुकुटमणी जर मला घ्यायचा असेल, तो साधायचा असेल, मला तो घट्ट धरायचा आहे ना, तर हा भाव आणि तो अधिष्ठान ठेवल्याने होतो. पहा, म्हणजे अगदी आपण कुटुंबातले म्हणून सरळ ते म्हणतो की आपल्या देवघरात एक छोटा पोस्टकार्ड एवढा महाराजांचा फोटो आहे आणि एक आपल्या हॉलमध्ये महाराज अशा स्वरूपात बसले. बघा तुम्ही इथे उभं राहिले का, अरे नाही ते आहेत आणि त्यांची अधिष्ठान ठळक, स्वच्छ, स्पष्ट आणि मोठं असावं. ते अरे नाही बसलेले ते, आणि आपणही त्यांच्याजवळ बसलो की अरे वा महाराज आज छान जप होतो, आज मनच लागत, असं आपण सांगू शकतो. म्हणून आपल्या धर्मशास्त्रात इतकं सुंदर सांगितलं की पूजा कशी असावी, देवांच्या मूर्ती कशा असाव्या, त्याची उंची किती असावी, त्याची जाडी किती असावी, तुम्ही वाहता ती फुलं कोणत्या प्रकारची असावी. आणि पुन्हा एकदा मी सांगतो की फुलं वाहणं त्याला तर काय, तो ते म्हटलं त्याला, त्या भगवंताला कशाचीच गरज नाही, त्याला तुमचा फक्त भाव पाहिजे. भाव दिल्याशिवाय तर प्रपंचातही होत नाही. फार सुंदर भाजी झाली असं रोज म्हणा, आमच्या घरचं सांगत नाही. हो, म्हणजे घरी गेले की मला ते पुन्हा हसायचं, तुम्ही काय लोकांना माझ्याकडे पाहता. गोड सदा बोलावे आणि अन्नन्न निंद्या, कधी अन्नाची निंदा करू नये. सत्पुरुषांनी सांगितलंय अन्नाची निंदा करू नये म्हणाले. अरे, आणि आपला जेवतानाचा भाव कसा सज्जन हो, की अरे आज आपल्याला कोणी जेवायला बोलवलं, ती माऊली सकाळी 2-3 तासापासून त्या स्वयंपाकात व्यस्त असते, तिचे कितीतरी कामं बाजूला ठेवून ती उत्कृष्टपणे तुमच्यासाठी स्वयंपाक करते, छानपैकी ताट वाढते, चटणी कोशिंबीर हे ते सगळं वाढवून त्याच्यावर तूप घालून तुम्हाला नमस्कार करून दक्षिणा देऊन म्हणते की आता जेवायला बसा बरं. तर त्या माऊलीने केलेले कष्ट आपल्याला त्याच्यात जर दिसत असेल तर पहिला घास घातल्याबरोबर तुम्ही म्हणा की नाही खरंच छान झालं. ती कृतज्ञता त्या माऊली प्रती जिने स्वयंपाक केला, किती कष्ट करून ती आपल्या समोर ते ठेवते. म्हणून अन्नन्न निंद्यात आणि शक्यतो टाकून देऊ नये. होईल तुम्हाला तिखट लागलं ना, पटकन एक गोड पदार्थ काहीतरी तो शेवटी ठेवा, आधी ते खाऊन टाका, तुम्हाला नाही आवडली तर. पण काय होतं, आपण पटकन खाऊन टाकवतो ते पुन्हा आणून वाढतात, असं होतं. त्यांना वाटतं की यांना खूपच आवडलं, यांना आवडलेलंच नसतं, मग ती एक फजिती होती. त्यात त्या मौन, जेवताना मौन करणाऱ्याची तर फारच फजिती असते. फक्त आपण काही करू नये. महाराज म्हणाले की सद्गुरूंची सेवा अशा प्रकारे केली पाहिजे. म्हणाले की मनापासून त्यांचं आज्ञापालन आणि ते करणं, आपल्या सद्गुरूंना जे आवडतं ते अविरतपणे करण्याचा आपण प्रयत्न करणं. 24 तास साधणं थोडंसं अवघड आहे, पण प्रयत्नाने होतं. त्यातला मॅक्झिमम वेळ सज्जन झोपेचा जो असतो ना, तर महाराजांचं ते वाक्य झोपताना महाराज म्हणाले, झोपेच्या आधी तुम्ही नाम घ्या, झोपेमध्ये नाम घेण्याची जबाबदारी माझी आहे. याची अनुभूती आपण सगळ्यांनी घेतलेली आहे की मोना घ्यावी, की झोपताना आपण करूनच पाहावं एक दिवस प्रयोग. आपलं मन काय होतं, 13-14 मणी झाले की कुठेतरी जातं, मग आता उद्याचं काय करायचं असं होतं, मग ते श्रीराम जयराम थांबून जातं. पण एक माळ अशी मनापासून करून मग झोपू की महाराज आता मला रात्रभर जप करून दाखवा बरं. तुम्ही सांगून तर पहा झोपताना महाराजांना की महाराज मी झोपेपर्यंत मी घेतो, झोपेतलं नामस्मरण तुम्ही दाखवा बरं मला. 100% महाराज आपल्याला दाखवतात. जेव्हा पहिली जाग येते सज्जन हो, खरंच नाम सुरू असतं.
पुन्हा आपण तो प्रयत्न करा गायचा, पुन्हा एकदा नाम घेऊ, पुन्हा सकाळी उठल्यावर मुखात नाम येतच, आणि ती खरी त्यांची कृपा आहे. एकदम येणार नाही, हळूहळू येईल. कारण क्रॉनिक डिसीज आहे आपला, जन्मोजन्मी आम्ही काहीच न केले तरीही या विठ्ठले कृपा केली. मी म्हणतो ते फक्त संतांनी म्हणावं की जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली, हा म्हणण्याचा अधिकार संतांना आहे. आपल्याला हेच आहे की जन्मोजन्मी आम्ही काहीच नाही केले तरी तुम्ही आमच्यावर कृपा केली, तरी या विठ्ठले कृपा केली. हा मी माझा वैयक्तिक अनुभव सांगतो बरं का. आपल्याला आपण सगळे वंदनीय आहात, आणि मी बोलण्यापुरतं नाही, खरंच सांगतो बरं, बोलण्यापुरतं नाही. मला तुमच्या सगळ्यांविषयी अत्यंतिक प्रेम, अत्यंतिक आदर आहे. आणि हा केवळ इथे बसलो म्हणून सांगत नाही, का तुम्ही ऐकायला येतं म्हणून नाही बरं. अतिशय प्रामाणिकपणे नम्रतेने सांगतो. महाराज म्हणाले अजून एक पॉइंट राहिला, तो म्हणजे सद्गुरूंची सेवा म्हणजे, नाथ महाराज सांगतात बरं का, सद्गुरूंची सेवा म्हणजे ज्ञान आणि भक्ती आहे. इतका सुंदर विषय. आता तसं नुसतं वाचायला गेलं आता बाप काय बोलू, कसं काय असेल बरं. पण हे वाचला सिद्धांत, मग आता काय महाराज म्हटलं तर हे कसं काय, भक्ती ज्ञान म्हणजे काय असेल. ते म्हणले अरे आहे ना, नाथांच्या चरित्रापासून काय म्हणाले ते. म्हणलं काय पाहू, ते म्हणले गावबा. गावबा नावाचा एक गरीब ब्राह्मणाचा पैठणच्या शेजारी राहणारा मुलगा होता. वेडसर होता, वेडसर म्हणजे मतिमंद असलेला, काही बोलायचा, भोळा असा होता. आणि तो म्हणला, बरं घरची परिस्थिती गरीब, आईला म्हणला मला पुरणाची पोळी, आज करून गावातली, उद्या कुठून खाऊ घाल. दुसऱ्या दिवशी पुन्हा म्हणले आई मला पुरणाची पोळी खायची. आई इतके रागवले, जा म्हणले मेले आता, आपल्या घरी काही पुरणाची पोळी, जा त्या नाथ महाराजांकडे, तिथे रोज पुरणाची पोळी असते म्हणजे, जा तिथे. आता ते भोळसर लेकरू, मतिमंद असतं म्हणजे थोडीशी बुद्धी कमी असलेलं, ते गेलं चालत चालत नाथ महाराजांकडे गेलं. मला सांगायचं काय, सद्गुरूंच्या सेवेने, सद्गुरूंच्या सहवासातल्या सेवेने त्याला ज्ञान आणि भक्ती कशी प्राप्त झाली. ते सरळ गेलं, दुपारची वेळ होती. महाराज अरे ये बाळा, काय माझी आई म्हणली की तुमच्याकडे रोज पुरणाची पोळी असते, आता मी तुमच्याचकडे राहतो, मला पुरणाची पोळी खवलता का. शांती ब्रह्मनाथ होते, हो बाळा ये ना. गिरजा माऊली त्याच्या पुढे, या बरं बाळा. त्याला पुरणाची पोळी मिळाली. एक दिवस झाले, 2 दिवस झाले, ते खरंच रमलं पोरग. वेडसर होतं लौकिक अर्थाने, रमलं. तर नाथ महाराज म्हणले बघावा तुला आता रोज पुरणाची पोळी खायची का. हो म्हणले मला रोज खायची. मग एक काम करशील का. काय म्हणले, मग मी तुला एक मंत्र सांगतो, तो जर म्हटला तर मी तुला रोज पुरणाची पोळी खाऊ घालीन. हो म्हटला, कोणता. तर म्हणले श्रीराम जय राम जय जय राम. तो म्हणला बरं बरं. म्हटलं थोडा वेळ, म्हटलं मी तो नाही करत, मी एकनाथ एकनाथच म्हणतो. म्हणा शेवटच्या क्षणापर्यंत गावबानी एकनाथ एकनाथ जप केला, आणि त्या पूर्णाच्या पोळीच्या संघाने तो घरातली छोटी मोठी कामं करायचा. नाथ महाराज त्याला जवळ घेऊन बसायचे, भागवत सांगताना त्यांच्या समोर तो असायचा. आणि नाथ महाराजांच्या जीवनचरित्रातला उत्तरार्ध जेव्हा सुरू झाला सज्जनो, त्या उत्तरार्धाच्या काळामध्ये नाथ महाराजांनी भावार्थ रामायण लिहायला घेतलं. 40 अध्याय लिहून झाले, नाथ महाराजांकडे लिहून झाले. नाथांना सूचना आली आता देह सोडायचा, आणि तोपर्यंत रामायणाचा उत्तरार्ध आला होता, पुढचा भाग राहिलेला होता लिहायचा. नाथ महाराज रोज सांगायचे, आणि बाकी तो उद्धव वगैरे जे होते ते लिहून काढायचे. आणि एक दिवस नाथ महाराजांनी भागवत सांगता सांगता सांगितलं की आता आमची वेळ आलेली आहे, आम्ही आता निघून जाणार आहे. तर ते लोकांना चिंता महाराज झाली तर होतीच, पण ते म्हणले आता उद्यापासून रामायण कोण सांगणार म्हणले आम्हाला. नाथ महाराज म्हणाले हा गावबा सांगेल. सज्जनो, तुम्ही आजही भावार्थ रामायण ग्रंथ काढून बघा, 40 अध्यायापर्यंतच्या सगळ्या ओव्या ह्या नाथांनी लिहिल्या आहेत. 41व्या अध्यायापासून माझ्या माहितीप्रमाणे राहिलेलं सगळं रामायण गावबानी सांगितलं. त्या ओव्या आणि नाथांच्या ओव्यामध्ये तुम्हाला फरक सुद्धा करता येणार नाही, एवढ्या उन्नत भाषेमध्ये गावबानी लिहिल्या. सद्गुरूंच्या सेवेनी ज्ञान आणि भक्ती प्राप्त होते सज्जनो. गावबा हा तर 16व्या शतकातला झाला. 19व्या शतकामध्ये असा एक गावबा झाला, तो आपण उद्या पाहू. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करूया.